आपण टाईप 5चे प्रॉब्लेम बघतोय. हे टाईप 5चे प्रॉब्लेम आहेत कॉम्पोजिट फंक्शन बाय सबस्टिट्यूशन. टाईप 4 सारखेच आहेत, फक्त इथे आपण कॉम्पोजिट फंक्शन तयार करून घेतो बाय सबस्टिट्यूशन. एक मी प्रॉब्लेम दिलाय बघा. काय दिलाय? यू इज अ फंक्शन ऑफ एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स. आणि आपल्याला टू प्रूव्ह दॅट काय सांगितलंय? डबा यू बाय डबा एक्स प्लस डबा यू बाय डबा वाय प्लस डबा यू बाय डबा झेड इक्वल टू 0. इथे आपण काय करणार आहोत? हा एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड, झेड मायनस एक्स बद्दल एक सबस्टिट्यूशन करणार आहोत. म्हणून याला म्हणतात कॉम्पोजिट फंक्शन बाय सबस्टिट्यूशन. काय करणार आपण? लिहिणार लेट एल इज इक्वल टू एक्स मायनस वाय, एम इज इक्वल टू वाय मायनस झेड आणि एन इज इक्वल टू झेड मायनस ए असेल बघा. याचा अर्थ यू इज अ फंक्शन ऑफ एल एम एन, यू इज अ फंक्शन ऑफ एल एम एन अँड एलिमेंट आर फंक्शन्स ऑफ एक्स वाय झेड. बघा आपलं तयार झालं बघा. यू इज अ फंक्शन ऑफ एल एम एन, एलिमेंट आर फंक्शन्स ऑफ एक्स वाय झेड. कॉम्पोजिट फंक्शन तयार झालं. आपल्याला काय पाहिजे? यू विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहिजे. थ्रू काय झालं? एलिमेंट म्हणजे पहिल्याचा विथ रिस्पेक्ट टू तिसरा नेहमीप्रमाणे डबा यू बाय डबा एक्स थ्रू एलिमेंट जाणार बघा. म्हणजे कसं लिहिणार बघा. मी असं लिहितो डबा यू बाय डबा एक्स इज इक्वल टू डबा यू बाय डबा एल इंटू डबा एल बाय डबा एक्स प्लस डबा यू बाय डबा एम, डबा एम बाय डबा एक्स प्लस डबा यू बाय डबा एन, डबा एन बाय डबा एक्स. आता या डबा एल बाय डबा एक्स, डबा एम बाय डबा, हे सगळ्याच्या मी किमती काढू शकतो. या सगळ्याच्या किमती मी इथून काढतो. डबा एल बाय डबा एक्स काढता येईल, डबा एम बाय डबा एक्स काढता येईल, डबा एन बाय डबा एक्स काढता येईल. या सगळ्याच्या मी किमती काढू शकतो. जसं मी डबा यू बाय डबा एक्स लिहिलाय तसंच मी डबा यू बाय डबा वाय पण लिहितो. हे 3 ओळी लिहून देतो. मी म्हणतो याला इक्वेशन 1. इक्वेशन 2 असेल बघा. डबा यू बाय डबा वाय काय लिहिता येईल? डबा यू बाय डबा एल इंटू डबा एल बाय डबा वाय प्लस डबा यू बाय डबा एम, डबा एम बाय डबा वाय प्लस डबा यू बाय डबा एन इंटू डबा एन बाय डबा वाय. इक्वेशन 2. तसंच लिहिता येईल डबा यू बाय डबा झेड into डबा यू बाय डबा एल इंटू डबा एल बाय डबा झेड प्लस डबा यू बाय डबा एम इंटू डबा एम बाय डबा झेड प्लस डबा यू बाय डबा एन, डबा एन बाय डबा झेड. आपण काय काय केलं बघा. डबा यू बाय डबा एक्स, डबा यू बाय, ह्या किमती मला तर सगळ्या मिळतील बघा. डबा एन बाय डबा वाय, डबा एम बाय डबा, या सगळ्या मी किमती सबस्टिट्यूट करतोय. मी काय बघा असेल बघ. डबा यू बाय डबा एक्स कसं लिहिता येईल बघा. डबा एल बाय डबा एक्स काय 1 याच्याबद्दल येईल म्हणजे 1 इंटू डबा यू बाय डबा एल, डबा एल पुढे काय डबा एम बाय डबा एक्स आहे काय? इथे एक्स नाहीच आहे. मग याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स 0 येईल. सो 0 डबा यू बाय डबा 0 डबा यू बाय डबा एम. आता डबा एन बाय डबा एक्स, एक्स इज मायनस आहे बघा. म्हणजे -1 प्लस -1 डबा यू बाय डबा एन. इक्वेशन 4. तसंच डबा यू बाय डबा वाय काढता करेल. डबा एल बाय डबा वाय -1 सो डबा यू बाय डबा वाय इथे -1 डबा यू बाय डबा एल. इथे डबा एम बाय डबा वाय 1 प्लस 1 डबा यू बाय डबा एम. आता इथे विथ रिस्पेक्ट टू वाय नाहीच आहे वाय 0 प्लस 0 डबा यू बाय डबा एन. इक्वेशन 5.
आता डबा यू बाय डबा झेड लिहूया बघा. विथ रिस्पेक्ट टू झेड आहे का इथे झेड? नाही. त्याचं तर 0 डबा यू बाय डबा एल. इथे विथ रिस्पेक्ट टू झेड, झेड इज मायनस आहे बघा. सो -1 डबा यू बाय डबा एम प्लस विथ रिस्पेक्ट टू झेड, झेड 1 आहे बघा, 1 डबा यू बाय डबा एन इक्वेशन सी. आता चार ऍड करा बघा. इक्वेशन 4 प्लस 5 प्लस 6 काही बघा, हे सगळीकडे असेल. डबा यू बाय डबा एक्स प्लस डबा यू बाय डबा वाय प्लस डबा यू बाय डबा झेड इज इक्वल टू बघा, सगळ्याची ऍड केली. काही डबा यू बाय डबा एल हा मायनस हा 1 आहे, -1 काय होईल? कॅन्सल होईल का? आणि हा 0 म्हणजे कॅन्सल झालं. 0 डबा यू बाय डबा एल. -1 प्लस 1 0 आणि हा 0 प्लस 0 डबा यू बाय डबा एल प्लस 1 -1 कॅन्सल प्लस 0 डबा यू बाय डबा एन. म्हणजेच काय? डबा यू बाय डबा एक्स प्लस डबा यू बाय डबा वाय प्लस डबा यू बाय डबा झेड 0. समजते का? बघा, सोपं एक्झाम्पल आहे. इथे आपण सबस्टिट्यूट करून घेतलं. एक्स मायनस वाय बद्दल एल म्हटलं, वाय मायनस झेड बद्दल एम म्हटलं, झेड मायनस एक्स बद्दल एन म्हटलं. इथे एल एम एन, यू इज अ फंक्शन ऑफ एलिमेंट. Element are the functions of x, y, z. W by x through W by x through element. W by L into L by x. W by M. M by x. W by N. N by x. Similarly, W by y. W by तर ह्या 3 किमती प्रत्येकात आपण याच्यावर फाइंड आउट केलं, इथे सबस्टिट्यूट केलं आणि त्या तिघांची ऍडिशन केली. नीट बघा, समजेल. एकदम सोपं आहे बघा, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. हे यातलं पहिलं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल देखील असंच आहे, खूप सोपं आहे. सेम टाईप आहे बघा, सेम टाईप आहे. कसं येईल बघा, सेम टाईप आहे. मी लिहितो, पुसून घेतो आणि लिहितो बघा. पुढचं एक्झाम्पल पण सेम आहे, याच प्रकारचं आपण सोडवतो. सेम एक्झाम्पल आहे बघा, मी लिहितो. हां, सेकंड टाईप सेम एक्झाम्पल आहे, त्या टाईपच आहे बघा. कसं आहे बघा, कसं दिलंय बघा, मी लिहितो. यू इज इक्वल एफ ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर y square minus z square minus x square. हे मग असं तर प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करायचं? 1/x w by x plus y w by y plus z, sorry, 1/y plus 1/z w by z equal to 0. हे प्रूव्ह करायचं. प्रूव्ह द्यायचं एक्झाम्पल काय दिलं? यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. प्रूव्ह दॅट 1/x w by x plus 1/y w by y plus 1/z w by z equal to 0. मग याच्यासाठी मी म्हणणार एल एम एन. मग सारखंच आहे, सेम.
मी असं लिहितो, काय लिहितो, लेट एल इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एल इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर, एल इज इक्वल टू झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर ते यू is a function of LMN and LMN are the functions of XY. हे नेहमीसारखं झालं बघा कॉम्पोजिट फंक्शन. हा LMN, so U is a function of LMN and LMN are the functions of X, Y आणि Z. आता मग पहिल्याचा तिसऱ्याशी नेहमीप्रमाणे U with respect to X through LMN. 3 इक्वेशन मिळतील बघा मगासारखी. मी असं परत मगासारखं लिहितो, काय डबा यू बाय डबा एक्स इज इक्वल टू डबा यू बाय डबा एल इंटू डबा एल बाय डबा एक्स, डबा यू बाय डबा एम, डबा एम बाय डबा एक्स प्लस डबा यू बाय डबा एन इंटू डबा एन बाय डबा एक्स. इक्वेशन 1. पुढचं काही डबा यू बाय डबा वाय, डबा यू बाय डबा एल, डबा एल बाय डबा वाय, डबा यू बाय डबा एम, डबा एम बाय डबा वाय, डबा यू बाय डबा एन, डबा एन बाय डबा वाय. इक्वेशन 2. तर तिसरं काय बघा, डबा यू बाय डबा झेड, डबा यू बाय डबा एल, डबा एल बाय डबा झेड प्लस डबा यू बाय डबा एम, डबा एम बाय डबा झेड, डबा यू बाय डबा एन, डबा एन बाय डबा झेड. ह्या किमती मला परत फाइंड आउट करता येतील. जसं या किमती फाइंड आउट करता येतील मला, जे गोल केलं की नाही, डबा एल बाय डबा एक्स 2x लिहिते, 2y लिहिते, 2z लिहिते. या किमतीचे मी सबस्टिट्यूट करतो बघा, असेल बघा. सो डबा यू बाय डबा एक्स काय, डबा एल बाय डबा 2x, 2x डबा यू बाय डबा एल. आता इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स आय काय याच्यात एक्स नाही, 0 येईल प्लस 0 डबा यू बाय डबा एल. इथे एक्स मायनस 2x येईल, मायनस 2x डबा यू बाय डबा एन. इक्वेशन 4. आता डबा यू बाय डबा वाय काही इथे मायनस 2y, डबा यू बाय डबा एल, इथे प्लस 2y डबा यू बाय डबा एम मायनस 0 डबा यू बाय डबा एन. इथे जायचंय बघा, इथे वाय नाहीचे 0 येईल. आता विथ रिस्पेक्ट टू झेड इथे 0 येईल, इथे मायनस 2z, इथे प्लस 2z डबा यू बाय डबा झेड इज इक्वल टू 0 डबा यू बाय डबा एल प्लस मायनस 2z डबा यू बाय डबा एल प्लस 2z डबा यू बाय डबा एल. इक्वेशन. आता मग पण डायरेक्ट हे केले, पण आता इथे मला काय दिलं बघा, काय प्रूव्ह करायला सांगितलंय, 1/x याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, 1/x याला, 1/y याला, 1/z, 1/x केलं की हा x जाईल, 1/y केलं की हा y जाईल, 1/z केलं की हा z जाईल, विच होईल 2 - 2, 2 - 2 -2 + 2 ऍड केले की काय कॅन्सल होईल, आणखी 3 इक्वेशन मिळतील. म्हणजे मी असं लिहितो 1/x डबा यू बाय डबा एक्स इक्वल टू, याला एक्स ने डिवाइड करा बघा, 2 डबा यू बाय डबा एक्स प्लस 0 डबा यू बाय डबा एम मायनस 2 डबा यू बाय डबा एन 7. आता मला पॉन वाय डबा यू बाय डबा वाय मायनस 2 डबा यू बाय डबा एल प्लस 2
W by m plus 0 W by m equation is आणि 1 upon z W by z 0 W by l plus minus 2 W by m plus 2 W by n 9 ही बनेल एक मत याला x ने डिवाइड केलं याला y ने याला z x गेले 2 मायनस इथे मायनस टू 2 मायनस टू 2 इथे 0 मायनस टू 2 आता याची सगळीची ऍड करा कुठले 7 8 9 ऍड करा हे ऍड करा 2 मायनस 2 गेले 2 मायनस 2 गेले 2 मायनस 2 2 गेले सो 1 अपॉन x W by x plus 1 upon y W by y plus 1 upon z W by z is equal to 0 W by plus 0 W by plus 0 W by which is equal to 0 लक्षात घ्या कसं केलं ते समजून घ्या सोपं एक्झाम्पल एकदम सोपं एक्झाम्पल आहे आपण सबस्टिट्यूट केलं मगासाठी आणि एक्झाम्पल केले ओके खरं तर इतकीच याच्यातली आहेत पुढची काही महत्त्वाची नाहीत आपण जॅकोबियन्सकडे जाऊ आणि नंतरची काही राहिलेली एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगेन पण ही महत्त्वाची एक्झाम्पल आपण कव्हर केलेत ती नीट एकदा बघा नाही समजली तर मी तुम्हाला समजून सांगेन नीट बघा एकदा सोडून बघा जॅकोबियनशी मी तुम्हाला झेरॉक्स पाठवतो आणि मग आपण जॅकोबियन्स बघू